पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे। यामध्ये राज्यामध्ये महायुती सरकार म्हणून एकत्र राहणारे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे मित्र पक्ष या निवडणुकीत एकमेकाच्या समोर दंड थोपटून उभे राहिल्याने या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, आपण पाहताय शिवशाही न्यूज। पिंपरी चिंचवड हा भाग दशकभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु देशात मोदी पर्व सुरू झाल्यानंतर सगळीकडेच भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली। त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता देखील त्यांनी काबीज केली होती। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेची युती होईल असे चित्र होते, मात्र ऐनवेळी ही युती होऊ शकली नाही। त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनुसार निवडणूक लढवत असले तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरी लढाई होणार आहे ती अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये। राज्यात एकत्र असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या राजकीय कौशल्याचा त्यामुळे कस लागणार आहे। दोन्ही पक्षांनी आता प्रचारामध्ये जोर लावला असला तरी पिंपरी चिंचवड सारख्या एका महत्वाच्या उद्योगनगरी असलेल्या महापालिकेत भारतीय जनता पार्टी आपली सत्ता कायम राखते का अजित पवार आपल्या हातून निसटलेली ही महानगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात घेतात याची उत्सुकता पिंपरी चिंचवडच्या नागरिकांप्रमाणेच एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना देखील लागलेली आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।